नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आषाढातला पाऊस तर सुरू झाला आणि त्याचबरोबर आता सणवारसुद्धा सुरू झाले. आषाढी एकादशी इंग्रजी महिन्याच्या जुलैमध्ये येते. हा पावसाळ्याचा काळ असतो. याच दिवसात रानभाज्या उगवू लागलेल्या असतात. डोंगराच्या कुशीत, शेताच्या बांधावर, मोकळ्या माळरानावर रानभाज्या उगवू लागतात. पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या या भाज्या म्हणजे मानवी आरोग्यासाठी वरदान आहेत. काही सणांच्या निमित्ताने या भाज्या खाल्ल्या जाव्यात यासाठी पूर्वीपासून काही प्रथा जाणीवपूर्वक केल्या आहेत. आषाढी एकादशी आली की सर्वांना वाघाटीची आठवण येते. वाघाटे माहिती आहे ना? हे पहा, असे असतात. साधारण मध्यम आकाराच्या हिरव्या पेरूसारखे दिसणारे, लांबुळके दिसणारे, वेलवजा झुडपावर येणारे हे फळ आहे. आषाढी एकादशीचा उपवास वाघाट्याची भाजी खाऊन सोडायचा अशी प्रथा आहे. यालाच गोविंद फळ किंवा गोविंदी असंही म्हणतात. तर याच वाघाटीची भाजी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसं वाघाटीच्या माहितीचा व्हिडिओ मी याआधीच केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, बघू शकता. जंगलाचा ऱ्हास आणि वाढत्या शहरीकरणामुळे हा दुर्मिळ होत चाललेला वेल आता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आमच्या परिसरात फक्त एकाच शेतकऱ्यांकडे याचे वेल आहे आणि ते दरवर्षी मला वाघाटी आणून देतात. आणि या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून व्हिडिओला सुरुवात करते. पहिल्यांदा वाघाट्याचे देठ काढून टाकूया आणि त्यानंतर ती धुवून घेऊया. अगदी कोवळी असतील तरच वाघाटी कापून, म्हणजे तशी ती कापता येत नाहीत म्हणा, ठेचून घेऊन मग बियांसहित वापरता येतात. पण ती अशी मध्यम किंवा यापेक्षा मोठी असतील तर मात्र त्यातील बिया काढून टाकणं थोडंसं वेळखाऊ होऊ शकतं. म्हणून यावेळी वाघाटी उकडून घेऊन भाजी करायचं ठरवलं आहे. त्यासाठी पाणी उकळायला ठेवते. पाण्याला उकळी आली की वाघाटी त्यात टाकूया. अगदी 3-4 मिनिटेच शिजवायचं आहे. झाकण ठेवते. दरम्यानची तयारी. अर्धी वाटी तूर डाळ मी आधीच भिजायला ठेवली होती. या भाजीमध्ये तुम्ही हरभरा डाळ किंवा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. वाघाटी शिजली आहेत का बघूया. खरं तर बघता क्षणीच ओळखत आहे. हे पहा, अगदी योग्य प्रमाणात शिजली आहेत. केवळ 3 ते 4 मिनिटे, त्यापेक्षा जास्त नको. आता वाघाटी प्लेटमध्ये काढून घेते. हे उकळलेलं पाणी किंचित कडवट तुरट असते. ते आपण कशालाच वापरणार नाही आहोत. वाघाटी थंड झाली आहेत. आता यातल्या बिया काढून टाकूया. जर तुम्ही कधी कच्च्या वाघाटीमधील बिया काढल्या असतील तर आत्ता किती सहजपणे यातल्या बिया निघत आहेत ते पाहू शकता. 1-2 काढून टाकवते आणि मग आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. फोडणीची तयारी. गॅसवर कढई, त्यात तेल. पुरेसं गरम झालं की मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि कांदा टाका. थोडा वेळ परतून घ्या. कांदा छान भाजला की हळद
आणि आवडीनुसार तिखट घाला. तेही तेलात भाजून शिजवलेली वाघाटी घाला. पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून भिजवलेली डाळ घाला. आणि सगळं एकजीव होण्यासाठी फक्त अर्धी वाटी पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून गॅस बारीक करून झाकण ठेवून द्या. पाच मिनिटानंतर कोथिंबीर घाला आणि भाजी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी तयार आहे. वर्षातून एकदा तरी ही भाजी खाण्याची प्रथा ठेवण्यामागे आपल्या पूर्वजांचे काही विचार नक्कीच असतील. उपवासामुळे पोटाला विश्रांती मिळाल्यानंतर पचनशक्ती सुधारण्यास आणि वात पित्त दोष दूर करण्यास ही भाजी फायदेशीर ठरते. छातीत आणि पोटात जळजळ होणे, डोकेदुखी यासाठी ही भाजी उपयोगी आहे. पावसाळ्यातील थंड हवा, पाणी यामुळे होणारी लहान मुलांची पोटदुखी, ताप, सर्दी, खोकला आणि कृमींचा नाश होण्यासाठी वाघाट्याची भाजी खायची असते. द्वादशी दिवशी ही भाजी खाण्याची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी तुम्हीही वाघाट्याची भाजी नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.